मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण मागणी या प्रकरणाला सुरुवात केलेली होती आणि या प्रकरणामध्ये मागणीची व्याख्या, मागणीचा अर्थ, त्यानंतर वैयक्तिक मागणी, त्यानंतर बाजार मागणी पत्रक हे बघितलेलं होतं. त्याच्यानंतरचा एक भाग होता तो म्हणजे मागणी वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारा असतो. पण हा जो भाग आहे तो या कोविड-19च्या काळामध्ये शासनाने वगळलेला आहे बोर्डाने, त्यामुळे तो भाग आपण घेत नाही आहे. त्याच्यानंतर मागणीचे प्रकार बघितले होते. त्याच्यामध्ये प्रत्यक्ष मागणी, अप्रत्यक्ष मागणी, पूरक मागणी, त्यानंतर संमिश्र मागणी आणि स्पर्धात्मक मागणी असे काही मागणीचे प्रकार पाहिलेले होते. याच्यानंतर आपल्याला मागणी निर्धारित करणारे घटक बघायचे आहेत. म्हणजेच बाजारपेठेतील विविध वस्तू आणि सेवांची जी मागणी असते ती कोणकोणत्या घटकांवर अवलंबून असते, ती मागणी अधिक कधी असते, कमी कधी असते, तर ते निर्धारित करणारे घटक कोणते, तर ते घटक आपल्याला आता बघायचे आहेत. त्याच्यामध्ये पहिला घटक आहे आणि तो म्हणजे वस्तूची किंमत. बघा, वस्तूची आपण व्याख्या बघितली, वैयक्तिक मागणीपत्रक बघितले, बाजार मागणीपत्रक बघितलं. त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की कोणत्याही वस्तूची किंमत जेव्हा कमी होते तेव्हा त्या वस्तूपासून मिळणारी सीमांत उपयोगिता अधिक असते आणि त्यामुळे त्या वस्तूची मागणी अधिक केली जाते. पण वस्तूची किंमत जर वाढली तर त्या वस्तूपासून मिळणारी सीमांत उपयोगिता कमी होते, त्यामुळे त्या वस्तूची मागणी कमी केली जाते. म्हणजे किंमत वाढली, मागणी कमी होते, किंमत कमी झाली, मागणी वाढते. म्हणून किंमत हा घटक विविध वस्तू आणि सेवांच्या मागणीवर परिणाम करणारा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. त्याच्यानंतर दुसरा घटक तो म्हणजे उत्पन्न. उपभोक्त्याच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली तर त्याची विविध वस्तू आणि सेवांची खरेदी करण्याची शक्ती वाढते, त्याच्यामुळे त्याची विविध वस्तू आणि सेवांची मागणी वाढते. पण जर समजा त्याचं उत्पन्न कमी झालं, घटलं, तर साहजिक आहे त्याचा परिणाम त्याच्या वास्तव उत्पन्नावर होतो. त्याची विविध वस्तू आणि सेवा खरेदी करण्याची क्षमता कमी होते, त्याच्यामुळं मागणी देखील कमी होते. म्हणून उत्पन्न वाढलं की मागणी वाढते, उत्पन्न कमी झालं की मागणी देखील कमी होते. त्यानंतर तिसरा घटक तो म्हणजे पर्यायी वस्तूंच्या किमती. बाजारपेठेमध्ये बऱ्याच वस्तू एकमेकाला पर्यायी असतात. उदाहरणार्थ साखर आणि गूळ, चहा आणि कॉफी एकमेकाला पर्यायी वस्तू आहेत. मग या परस्पर पर्यायी वस्तूपैकी एखाद्या वस्तूच्या किमतीत बदल झाला की लोक काय करतील, जी वस्तू स्वस्त आहे त्या वस्तूची अधिक मागणी करतील. त्याच्यामुळं पर्यायी वस्तूच्या एखाद्या वस्तूच्या किमतीत बदल झाला की त्याचा परिणाम दुसऱ्या वस्तूच्या पर्यायी वस्तूच्या मागणीवर होताना दिसून येतो. उदाहरणार्थ समजा चहाची किंमत 10 रुपये प्रति नग आहे, म्हणजे 1 कप चहा 10 रुपयाला आहे आणि त्याला पर्यायी वस्तू कोणती आहे, कॉफी आहे. कॉफीचा 1 कप 20 रुपयाला आहे. समजा असं झालं कालांतराने की चहाची किंमत देखील 20 रुपये झाली, पण कॉफीची किंमत आहे तेवढीच आहे. लोक काय करतील की पूर्वीचे लोक फक्त चहाच घेत होते की ज्यांना परवडत नव्हतं कॉफी घेणं, ते लोक काय करतील, आता दोन्हीची किंमत तेवढीच आहे. मग हे लोक आपोआप चहाची किंमत वाढल्यामुळं चहाची मागणी कमी करतील आणि कॉफीची मागणी वाढवतील. म्हणजेच या दोन्ही वस्तू एकमेकाला पर्याय आहेत आणि या परस्पर पर्यायी वस्तूपैकी एखाद्या वस्तूच्या किमतीत बदल झाला की आपोआप त्याचा परिणाम दुसऱ्या पर्यायी वस्तूच्या मागणीवर होताना दिसून येतो. म्हणून पर्यायी वस्तू हा देखील घटक मागणीवर परिणाम करणारा घटक ठरतो. त्यानंतर पूरक वस्तूंच्या किमती. हे पूरक वस्तू म्हणजे कोणत्या, तर एकमेकाला पूरक अशा वस्तू, एकमेकांशिवाय त्या वस्तूंचा वापर करता येत नाही. मग अशा वस्तू कोणत्या आहेत, तर पेट्रोल आणि कार. पेट्रोल म्हणजे कुठलंही इंधन आणि वाहन. हे सगळे घटक कसे आहेत, किंवा शाई आणि पेन हे कसे आहेत, एकमेकाला पूरक आहेत. दोन्ही एकमेकांशिवाय वापरतात. नुसतं पेन आपण वापरू शकत नाही किंवा नुसती शाई देखील वापरू शकत नाही, दोन्ही एकत्रच वापरावे लागतात. नुसतं पेट्रोलही वापरू शकत नाही, नुसती गाडी वापरू शकत नाही, दोन्ही एकत्रच वापरावं लागतात. त्याला पूरक वस्तू म्हणतात. मग अशा ज्या पूरक वस्तू असतात त्या परस्पर पूरक वस्तूंच्या पैकी एखाद्या वस्तूची किंमत जर बदलली तर त्याचा परिणाम त्याच्या पूरक वस्तूवर होतो. उदाहरणार्थ आता पेट्रोलच्या किमती वाढल्यात. आज पेट्रोलची किंमत जवळपास 108 झालेली आहे. मग अशा परिस्थितीमध्ये काय झालं, लोकांनी आपोआपच त्या पेट्रोलवर चालणाऱ्या जे काही गाड्या आहेत तर त्याची मागणी कमी केली. जेव्हा पेट्रोलच्या किमती कमी होतील तेव्हा आपोआप लोक काय करतील, अशा वस्तूंची मागणी वाढवतील. म्हणजेच पूरक वस्तूंच्या किमतीचा परिणाम देखील अर्थव्यवस्थेमध्ये विविध वस्तू आणि सेवांच्या मागणीवर होताना दिसून येतो. त्यानंतर पुढचा घटक आहे आणि तो म्हणजे वस्तूचं स्वरूप. वस्तू कोणत्या स्वरूपाची आहे, म्हणजे ती जीवनावश्यक आहे की सर्वसाधारण वस्तू आहे, त्याच्यावर देखील त्या वस्तूची मागणी अवलंबून असते. एखादी जीवनावश्यक वस्तू आहे, समजा एखादा रुग्ण आहे, त्या रुग्ण हॉस्पिटलमध्ये गेला, डॉक्टरांनी त्याला काही इंजेक्शन्स लिहून दिले, त्याला काही मेडिसिन लिहून दिलेलं आहे, तर त्याला जीवन जगण्यासाठी, त्याला जिवंत राहण्यासाठी त्या वस्तूंचा उपभोग घेणं हे आवश्यक आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्या किमती वाढल्या काय आणि कमी झाल्या काय, तो मागणी अजिबात बदलणार नाही. म्हणून
जीवनावश्यक ज्या वस्तू असतात त्या वस्तूंची मागणी ही कायमस्वरूपी तशीच असते, ती काही बदलत नाही. पण ज्या वस्तू जीवनावश्यक नाहीत, चैनीच्या वस्तू आहेत किंवा अनावश्यक वस्तू आहेत किंवा आपल्याला फारशी त्याची गरज नाही, अशा वस्तूंच्या बाबतीत देखील असं आपल्याला दिसून येत नाही. ते काय होतं की त्यांची किंमत वाढली की मागणी कमी होते, किंमत कमी झाली की मागणी वाढते, असं आपल्याला दिसून येतं. म्हणून वस्तू कोणत्या स्वरूपाची आहे, ती जीवनावश्यक वस्तू आहे का चैनीची वस्तू आहे, त्याच्यावर त्या वस्तूची मागणी ही अवलंबून असते. उदाहरणार्थ मला सांगा, एखाद्या व्यक्तीला भूक लागली, ती किती काळ सहन करू शकेल? एखाद तास, दुसरा तास सहन करेल, त्यानंतर त्या वस्तूचं त्याला उपभोग घ्यावाच लागणार आहे. म्हणून तहान असेल, पाणी असेल, म्हणजे अन्नधान्य असतील, पाणी असेल किंवा औषधं असतील, हे सगळं त्याला जीवन जगण्यासाठी आवश्यक अशा वस्तू असतात. त्याच्यामुळं त्याची मागणी ताठरच असते, त्याच्या मागणीत बदल होतच नाही. मग त्याच्याऐवजी ज्या चैनीच्या वस्तू आहेत, उदाहरणार्थ दागदागिने आहेत, वाहन आहे किंवा सौंदर्य प्रसाधन आहेत, या सगळ्या वस्तूंची मागणी कशी असते? ही चैनीच्या वस्तू आहेत, त्याच्या किमती कमी झाल्यात तर मागणी वाढते, किंमत वाढली तर मागणी कमी होत असते. म्हणून वस्तू कोणत्या स्वरूपाची आहे त्याच्यावर देखील विविध वस्तू आणि सेवांची मागणी अवलंबून असते. त्याच्यानंतर पुढचा घटक तो म्हणजे लोकसंख्येचे आकारमान. म्हणजेच देशामध्ये एकूण लोकसंख्या किती आहे, ती अधिक आहे का कमी आहे, त्याच्यावर विविध वस्तू आणि सेवांची मागणी अवलंबून असते. लोकसंख्या जर अधिक असेल, बघा खाणारी तोंडं जेवढी जास्त असतील तेवढी विविध वस्तू आणि सेवांची मागणी जास्त असणार आहे. म्हणजेच लोकसंख्या अधिक असेल तर विविध वस्तू आणि सेवांची मागणी देखील अधिक असते, आणि लोकसंख्या कमी असेल तर विविध वस्तू आणि सेवांची मागणी देखील कमी असते. आज भारताची लोकसंख्या बघा तुम्ही 130 कोटीच्या जवळपास पोचलेली आहे. म्हणून संपूर्ण जगामध्ये भारत हे एक जागतिक बाजारपेठ, म्हणजे एक मोठी बाजारपेठ म्हणून आपल्याकडे संपूर्ण जग आपल्याकडे पाहते. जगातल्या कानाकोपऱ्यातली सगळी उत्पादनं भारतामध्ये विकायला येतात, कारण इथं काही आणलं तरी लोक खरेदी करतात. कारण लोकसंख्याच तेवढी आहे. म्हणून लोकसंख्या जितकी अधिक तितकी विविध वस्तू आणि सेवांची मागणी देखील अधिक असते. त्याच्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे भविष्यकालीन किमतीचा अंदाज. बऱ्याच वेळा आपण विविध वस्तू आणि सेवांच्या बाबतीत भविष्यकालीन किमतीचा अंदाज बांधू शकतो. आता आपल्याला माहिती आहे की आता पाऊस आपल्याकडे मुबलक प्रमाणात होतो आहे, त्याच्यामुळं कोणत्या वस्तूंचं उत्पादन जास्त होणार आहे, कोणत्या वस्तूंचं उत्पादन कमी होणार आहे, याचा आपण अंदाज बांधू शकतो. किंवा आपलं हे माहिती असतं, समजा आता सण येणार आहेत, आता गौरी गणपती असतात, दिवाळी असते, मग या काळामध्ये कशाची किंमत वाढू शकते तुम्ही अंदाज बांधू शकता. तुम्हाला माहिती आहे तेल, साखर याची किमती वाढतात, डाळीचं पीठ याच्याही किमती वाढतात. मग आपल्याला माहिती आहे की आता 15 दिवसामध्ये, महिनाभरामध्ये याच्या सगळ्याची किमती वाढणार आहेत. मग समजा साखरेची किंमत आज 35 रुपयावरून 37 रुपये झाली. मागणीचा नियम काय सांगतो आपल्याला? वस्तूची किंमत वाढली की मागणी कमी व्हायला पाहिजे. पण आपल्याला माहिती आहे की अजून एक 15 दिवसामध्ये, अजून एक महिनाभरामध्ये याच साखरेची किंमत जी आता 35वरून 37 रुपये झाली आहे, ती कदाचित महिनाभरामध्ये 40-45 रुपये होऊ शकते. मग आपण तेव्हा जर खरेदी केलो तर आपला तोटा होऊ शकतो. म्हणून काही लोक काय करतील की या वस्तूच्या भविष्यकालीन किंमत वाढणार आहे याचा अंदाज बांधून आत्ताच जी किंमत 35वरून 37 झाली आहे तरी देखील वाढत्या किमतीला त्याची मागणी अधिक करतात. किंवा त्यांना असं वाटलं की भविष्यकाळामध्ये वस्तूची किंमत कमी होणार आहे, तर आत्ताच काय करतील, जास्त मागणी करणार नाहीत, थांबतील थोडंसं. भविष्यकाळामध्ये याची किंमत कमी झाल्यानंतर त्या वस्तूची मागणी करू, असा एक त्यांचा अंदाज असेल. म्हणून भविष्यकालीन किमतीचा जो अंदाज आपल्या विविध वस्तू आणि सेवांच्या बाबतीत बांधता येत असतो, तर त्याचाही परिणाम मागणीवर होताना आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा घटक तो म्हणजे जाहिरात. आज असं म्हटलं जातं, आपल्याकडे एक मराठीमध्ये म्हण आहे की बोलणाऱ्याची मातीही विकते आणि न बोलणाऱ्याचं सोनंही विकलं जात नाही म्हणे. अहो, तुमच्याकडे सोनं आहे पण तुम्हाला त्याचं मार्केटिंग करता येत नाही, लोकांपर्यंत ते पोचवता येत नाही आहे, काहीच होणार नाही. तुम्हाला तुमचं सोनंच कोणी खरेदी करणार नाही, पण तुमची माती विकली जाते. आता इतके दिवस आपल्याला ही म्हण जी आहे ती खोटी वाटायची किंवा ती अतिशयोक्ती वाटायची, पण तुम्हाला मार्केटमध्ये गेल्यानंतर असं दिसेल की अलीकडे बघा तुम्ही, ते नवरात्र वगैरे असतो, त्या नवरात्रामध्ये लोक माती विकतात. अरे ते किती मार्केटिंग कसं करतात बघा तुम्ही. किंवा अलीकडं तुमच्या व्हॉट्सअपवर वगैरे काही व्हिडिओ येत असतात आणि त्याच्यामध्ये मार्केटिंग करणारे काही लोकांचा व्हिडिओ, मध्ये ते एक रेल्वेमध्ये एक व्यापारी होता, तो खेळणी विकत होता. तर तो ज्या पद्धतीने लोकांना बोलत होता किंवा लोकांना काही करून ती वस्तू घ्यायला भाग पाडत होता, तर
हे प्रत्येकाचं स्किल असतं, लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या वस्तूची जाहिरात कशा पद्धतीने करता, किती आकर्षकपणे करता, किती प्रभावीपणे करता, किती प्रचंड प्रमाणामध्ये करता, तितकी त्या वस्तूची मागणी अधिक होणार आहे. हे जाहिरातीचं एक तंत्र आहे, लक्षात घ्या. आणि आज तुम्ही जर पाहिलात तर आपल्याकडं असं एकही मीडिया राहिलेलं नाही शिल्लक की जिथं जाहिरात केली जात नाही. बघा तुम्ही, इतके दिवस फक्त वर्तमानपत्र होतं, मग त्यानंतर म्हणजे वर्तमानपत्र म्हणजे जे प्रिंट मीडिया होतं त्याच्यामध्ये जाहिरात केली जायची. म्हणजे वर्तमानपत्र असतील, मासिकं असतील, दैनिकं असतील, साप्ताहिकं असतील, या सगळ्यामध्ये जाहिराती केल्या जायच्या विविध वस्तू आणि सेवांच्या. त्याच्यानंतर मग टी व्ही आलं आणि सगळ्यात प्रभावी साधन म्हणजे टी व्ही झालं. मग टी व्हीमध्ये आता वेगवेगळे चॅनल्स आलीत. त्या वेगवेगळ्या चॅनल्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांची जाहिरात केली जाते. ही जाहिरात करत असताना देखील तुम्ही एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की कोलगेट हे एकच उत्पादन घ्या, त्या कोलगेटची जी जाहिरात केली जाते, प्रोडक्ट एकच आहे. शेवटी आहे बघा, त्याचा उपयोग काय, दात घासण्यासाठीच तुम्ही त्या कोलगेटचा उपयोग करणार आहात. पण त्या कोलगेट कंपनीने काय केलं आहे की प्रत्येक ग्राहकासाठी कोलगेट वेगवेगळं आहे असं दाखवलं आहे. म्हणजे लहान मुलांसाठी, किड्ससाठी कोलगेट वेगळं आहे, त्यानंतर थोडंसं तरुण मुलांसाठी कोलगेट ते त्यांनी वेगळं तयार केलं आहे, प्रौढांसाठी वेगळं आहे आणि म्हाताऱ्या माणसांसाठी कोलगेट वेगळं आहे. आणि त्याची जाहिरात पण त्या पद्धतीनेच केली जाते. त्याचप्रमाणे साबणाच्या जाहिराती केल्या जातात. मग प्रत्येक वयानुसार वेगवेगळं साबण वापरायचं हे लोकांना त्या जाहिरातीच्या माध्यमातून सांगितलं जातं. मग आता आपण जेव्हा मार्केटमध्ये जातो साबण घ्यायचं म्हणून, तेव्हा सगळ्यांसाठी एकच साबण घेतलं जात नाही बघा, लक्षात घ्या. आताही तुम्ही जर मुलांना घेऊन गेलात तर मुलं लगेच म्हणतात नाही आम्हाला हाच साबण पाहिजे, आम्हाला हीच पेस्ट पाहिजे. म्हणजे आज प्रत्येकाच्या आवडनिवडी त्याप्रमाणे त्या जाहिरातीप्रमाणे ठरत चालले. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या ब्रँडशी आज निगडीत होत चाललेलं आपल्याला दिसून येतं. मी जर आज तुम्हाला विचारलं की बाबा वर्गात 100 विद्यार्थी असतील तर टूथपेस्ट कोणतं वापरता, तर जवळपास 80% विद्यार्थी सांगतील की आम्ही कोलगेट वापरतो. मग काही जण म्हणतील आम्ही पेप्सोडेंट वापरतो आणि काही जण म्हणतील क्लोजअप वापरतो. आता क्लोजअप वापरताना ते जाहिरात कशी केली गेली आहे बघा. मी आता सगळंच तुम्हाला ऑनलाईन सांगू शकत नाही, पण मी जे सांगतो आहे ते तुम्ही जर टी व्हीवर ऑब्झर्व केलात, तुम्ही चॅनल बघत असताना, तर तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक उत्पादक आपल्या उत्पादनाची जाहिरात जितक्या प्रभावीपणे करतो, जितकी अधिक प्रमाणामध्ये करतो, तितकी त्या वस्तूची अधिक मागणी केली जाते. म्हणून जाहिरात हे एक मागणीवर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो. त्याच्यानंतर लोकांच्या आवडनिवडी, सवयी आणि फॅशन्स हे घटक देखील त्याला जबाबदार असतात. एखाद्या वस्तूची आवड बदलली, लोकांची आवडीनिवडी बदलल्या, त्याच्या सवयी बदलल्या लोकांच्या, किंवा लोकांचं फॅशन जे बदललं, तर साहजिक आहे विविध वस्तू आणि सेवांच्या मागणीत त्याचा परिणाम होतो. आता पूर्वी आपल्याकडे खाण्यापिण्याची संस्कृती कशी होती, कपडे घालण्याची संस्कृती कशी होती, हे सगळं बदलत चाललं आहे, लक्षात घ्या. लोकांच्या आवडीनिवडी बदलत चालल्या आहेत. पूर्वी जेव्हा अमिताभ बच्चन तरुण होते त्यावेळेस बेल बॉटमची पॅन्ट होती, आता स्किन टाईट आहे, लोरेस्ट पॅन्ट आहेत आता पुरुषांच्या. स्त्रियांचे कपडे पूर्वी काय होते, साड्या वगैरे, साड्या असायच्या. आता त्याच्यानंतर मग ते चुडीदार वगैरे आले आणि आता तर आणखीनच काही विचित्र फॅशन्स आपल्याला दिसतात. म्हणजे फॅशन्स बदलल्या की मग मागणी देखील बदलतील अर्थव्यवस्थेमध्ये. आता तुम्ही बाजारपेठेमध्ये गेलात, पूर्वी ती मांजरपटाचं कापड असायचं, त्याच्यापासून कपडे तयार केले जातात. आता तुम्ही बघायला गेलात तर लोक, ते दुकानदारच तुम्हाला विचारतो अरे मांजरपटाचं कापड कसलं असतं म्हणतो, तुम्ही जर त्याला सांगितलं तर. म्हणजे ज्याप्रमाणे मागणी केली जाते त्याप्रमाणे पुरवठा हा केला जात असं लक्षात घ्या. म्हणून लोकांच्या आवडीनिवडी बदलल्या, फॅशन्स बदलल्या, सवयी बदलल्या की मागणी देखील बदलत जाते. पूर्वी लोक कुटुंबासमेत शनिवार रविवार फिरायला गेले बाहेर तर काय खायचे, दिसायचं काय आपलं मार्केटमध्ये, तर फार आपल्याला भेळ, पाणीपुरी, कचोरी अशा वस्तू दिसायच्या किंवा आईस्क्रीमच्या गाड्या दिसायच्या आपल्याला. आज तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये फिरता, जेव्हा कुटुंबासह बाहेर जाता, तेव्हा तुम्हाला काय दिसतं, सर्रास तुम्हाला चायनीज वस्तूंचे जे काही स्टॉल्स आहेत ते स्टॉल्स सगळीकडे दिसतात. मग हे काय आहे, तर आपल्या आवडीनिवडी, आपल्या सवयीमध्ये बदल झाला की आपोआप विविध वस्तू आणि सेवांची मागणीही बदलत चाललेली आहे. पूर्वी आपले भारतीय लोक, पुरुष हे वर कुर्ता घालायचे, खाली धोतर असायचे किंवा पॅन्ट असायची, ती पांढरी पॅन्ट असायची साधी, आणि स्त्रिया 9वारी साडी किंवा 6वारी साडी घालायच्या. आता तुम्ही बघा तुमच्या अवतीभोवती काय दिसतं तुम्हाला. म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये आवडीनिवडी बदलल्या, सवयी बदलल्या लोकांच्या, फॅशन्स बदलल्या की विविध वस्तू आणि सेवांची मागणी देखील बदलत असते. त्यामुळंच
मागणीवर परिणाम करणारा हा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. त्याच्यानंतर पुढचा घटक आहे आणि तो म्हणजे कर रचना. अर्थव्यवस्थेमध्ये शासनाकडून जी काही करविषयक रचना केलेली असते त्याचाही परिणाम विविध वस्तू आणि सेवांच्या मागणीवर होताना दिसतो. म्हणजे काय बघा, सरकार वेगवेगळ्या प्रकारचे कर लावतं. उत्पन्न कर असतो, उत्पादन कर असतो. मग तो कर किती लावलेला आहे, कशा पद्धतीने लावलेला आहे, त्याचा बोजा प्रत्यक्ष कोणावर पडतो आहे याचाही परिणाम विविध वस्तू आणि सेवांच्या मागणीवर होताना दिसतो. समजा सरकारने उत्पन्नावर म्हणजे प्रत्यक्ष कर हे अधिक प्रमाणात लावलं तर काय होतं की लोकांच्या उत्पन्नातील बराचसा भाग सरकारला कर देण्यामध्ये खर्ची पडतो. त्याच्यामुळे त्यांना विविध वस्तू आणि सेवांवर खर्च करण्याचे पैसे शिल्लक कमी राहतात. त्याच्यामुळे त्याची विविध वस्तू आणि सेवांची मागणी कमी होते. पण जर समजा शासनानेच मुळात उत्पन्नावर कमी प्रमाणामध्ये कर लावला तर लोकांच्या हातामध्ये अधिक पैसा राहतो आणि तो पैसा उपभोगावर ते खर्च करतात. त्यामुळे विविध वस्तू आणि सेवांची मागणी वाढते. म्हणून सरकारने कर कशा पद्धतीने लावलेले आहेत हे झालं उत्पन्न कर. सरकार विविध वस्तू आणि सेवांवर देखील कर लावतं. आता GST आलेलं आहे, जे वस्तू आणि सेवा कर आलेलं आहे. मग तो कर आता त्याच्यामध्ये पण तुम्ही बघितलं तर ते खूप कॅटेगरी केलेले आहेत त्यांनी. मग काही वस्तूंवर त्यांनी 25%, काही वस्तूवर 23%, काही 18%, काही 10, काही 12, काही 8 वेगळे, किंवा काही वस्तूंवर 5%, काही निःशुल्क ठेवलेले आहेत. म्हणजे वस्तू पाहून त्याच्यावर कर आकारणी केलेली आहे. मग त्यामुळं कोणत्या वस्तूवर किती कर आकारणी केलेली आहे त्याच्यावर देखील त्या वस्तूची मागणी ही अवलंबून असते असं लक्षात घ्या. म्हणून सरकारने जे काही डायरेक्ट आणि इनडायरेक्ट कर म्हणजे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर जे आकारलेले आहेत तर ते कशा पद्धतीने आकारलेले आहेत त्याचाही परिणाम विविध वस्तू आणि सेवांच्या मागणीवर होताना दिसून येतो. त्याच्यानंतर इतरही काही घटक त्याला जबाबदार असतात मागणी निर्धारित करायला. त्यातला पहिला घटक आहे आणि तो म्हणजे नैसर्गिक परिस्थिती. देशामध्ये नैसर्गिक परिस्थिती कोणत्या प्रकारची आहे, सर्वसाधारण नैसर्गिक परिस्थिती आहे का, तर विविध वस्तू आणि सेवांची मागणी ही सर्वसाधारण असते. पण समजा की देशामध्ये अचानक काहीतरी नैसर्गिक आपत्ती ओढावली आहे, कुठेतरी भूकंप झाला आहे, कुठेतरी पूर आलेला आहे, तर आता काय होतं बघा, कुठेतरी पूर आला. आता आपण पाहतोय की आपल्याकडं सातत्याने ह्या 2-3 वर्षामध्ये सांगली आहे, कोल्हापूर आहे, या भागामध्ये सातत्याने पूर येतो आहे. मग तिथल्या लोकांची विविध वस्तू आणि सेवांची मागणी वाढते. म्हणजे त्यांचं अन्न, वस्त्र, निवारा हे सगळ्या गोष्टींची मागणी तिथं वाढलेली दिसून येते. त्यांना ते गरज कारण त्यांच्या ह्या सगळ्या वस्तू सगळ्या पुरामध्ये सगळ्या नष्ट झालेल्या असतात, वाहून गेलेल्या असतात. त्यांना सगळ्या वस्तू पुरवाव्या लागतात. किंवा भूकंप झाला असेल तिथंही या लोकांना सगळ्या वस्तू पुरवाव्या लागतात. किंवा समजा देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, मग लोकांना माहीत नसतं की भविष्यकाळामध्ये आपल्याकडं काय मिळेल काय नाही. मग लोक काय करतील, युद्धजन्य परिस्थिती जर निर्माण झालेली असेल तर लोक आत्ताच त्यांच्याकडं जे काही पैसे शिल्लक असतील त्या पैशाच्या सहाय्याने ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत, त्यांना लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू खरेदी करून आपल्याकडं स्टोअर करून ठेवतात. म्हणून देशामध्ये नैसर्गिक परिस्थिती म्हणा किंवा युद्धजन्य परिस्थिती आहे का नाही का, किंवा ती कशा प्रकारची परिस्थिती आहे देशामध्ये, त्याच्यावर देखील विविध वस्तू आणि सेवांची मागणी ही अवलंबून असते. त्याच्यानंतर पुढचा घटक तो म्हणजे तंत्रज्ञानातील बदल. देशामध्ये जे काही तंत्रज्ञान वापरलं जातं ते श्रमप्रधान उत्पादन तंत्र वापरलं जातं का भांडवल प्रधान उत्पादन तंत्र वापरलं जातं, त्याच्यावरही विविध वस्तू आणि सेवांची मागणी ही अवलंबून असते. जर श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा वापर जास्त केला तर जास्तीत जास्त रोजगार निर्मिती होते, त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना रोजगार मिळतो, उत्पन्न वाढतं, दरडोई उत्पन्न वाढतं, लोकांचा उपभोग खर्च वाढतो, मागणी वाढते. पण जर समजा भांडवल प्रधान उत्पादन तंत्राचा वापर केला जात असेल तर रोजगार निर्मिती कमी होते, उत्पादन जास्त होतं पण रोजगार निर्मिती कमी होते आणि त्याचा परिणाम मागणीवर होताना आपल्याला दिसून येतो. त्यानंतर सरकारी धोरण. सरकारचं जे काही धोरण असतं म्हणजे औद्योगिक धोरण असेल किंवा आणखीन शैक्षणिक धोरण असेल किंवा आणखीन इतर सामाजिक धोरणं असतात, तर ही सर्व प्रकारची धोरणं सरकारची ती कशा पद्धतीची आहेत, ती उद्योगांना किंवा रोजगाराला पोषक असे आहेत का, त्यातनं लोकांचं उत्पन्न वाढणार आहे का, लोकांना रोजगार अधिक मिळणार आहे का, हे पाहिलं पाहिजे. आणि हे जर असं पोषक वातावरण जर देशामध्ये असेल तर लोकांच्या हाताला रोजगार अधिक मिळतो, त्यांचं उत्पन्न वाढतं, त्यांचा उपभोग खर्च वाढतो, त्यातनं मागणी पण वाढते. पण सरकारचं धोरण जर उद्योगधंद्यांना पोषक नसेल, रोजगार वाढीसाठी पोषक नसेल तर त्याचा परिणाम विविध वस्तू आणि सेवांच्या मागणीवर होताना आपल्याला दिसून येतो. म्हणून सरकारी धोरण हे देखील मागणीवर परिणाम करणारा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. त्यानंतर रूढी आणि परंपरा हा शेवटचा घटक. म्हणजे देशामध्ये विविध प्रकारच्या रूढ असतात, परंपरा असतात आणि त्याच्यानुसार विविध वस्तू आणि सेवांची मागणी केली जाते.
उदाहरणार्थ बघा, आपण जर बारकाईने ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याकडं सगळ्याच धर्मामध्ये लग्न हे एक धार्मिक बंधन मानलं गेलेलं आहे. आणि या लग्नामध्ये मग काही विधी असतात. मग ते घोड्यावरून तो नवरदेव जातो, त्याची मिरवणूक काढली जाते, ते घोड्यावरूनच काढतात. आता त्याच्यामागं काय रूढ आहे किंवा त्याचं काय कारण माहिती आहे, पण ती रूढ आहे. जवळपास सर्वच धर्मामध्ये घोड्यावरून नवरदेवाला फिरवलं जातं. समजा कालांतराने त्यात बदल झाला आणि आता होतोय बदल. आता घोड्याच्या जागी लोक बुलेट घेतात, कार घेतात. त्यामुळं काय झालं, रूढ बदलली, परंपरा बदलत चालली. मग आपोआप त्याची मागणी कमी होणार आहे. पूर्वी लोक त्या सनई वादकाला वगैरे बोलवायचे, आता ते डीजेला बोलवतात किंवा मग नुसतंच मोठाच्या मोठा स्पीकर लावला जातो. त्यांची मागणी कमी झालेली आहे. किंवा आपल्याकडं पूर्वी कसं होतं की प्रत्येक, आता मंदिरामध्ये गेलो आपण तर तिथं नारळ फोडणं ही रूढ आहे, परंपरा आहे. किंवा देवाला उदबत्ती वाहणं, खडीसाखर वाहणं, फुलं किंवा आणखीन काय असेल ते प्रत्येक धर्मामध्ये, प्रत्येक म्हणजे धर्मस्थळ जे आहे तिथं प्रत्येक वेगवेगळ्या रूढी आणि परंपरा होत्या. त्याच्यामध्ये जर बदल झाला, आता काही ठिकाणी बदल होतो आहे. आता हिंदू मंदिरामध्ये आता काय केलं जातं आहे बघा, की काही ठिकाणी जे नवीन मंदिरं बांधले जात आहेत किंवा नवीन संकल्पना येत आहे की मंदिरामध्ये जात असताना तिथं तुम्ही काहीच आत घेऊन जायचं नाही. तुम्ही फक्त जायचं आणि फक्त देवाला नमस्कार करायचा, ते जो प्रसाद देतात तो प्रसाद खायचा आणि निघून यायचं. तुम्ही कुठेही जाताना खडीसाखर घेऊन जाऊ नका, उदबत्ती घेऊन जाऊ नका, फुलं घेऊन जाऊ नका. अशी एक नवीन कन्सेप्ट, एक नवीन संकल्पना आपल्याकडं आज येताना दिसते. तुम्ही दक्षिणमध्ये काही मंदिरामध्ये गेलात तर तुम्हाला हे दिसतं तुम्हाला. किंवा आपल्या इथं देखील तुम्ही पुण्याला केतकवळी इथं बालाजी मंदिर आहे, तिथं जरी गेलात तरी तुम्हाला ही पद्धत आता तिथं सुरू झालेली आहे. कित्येक वर्षापासून मी बघतोय ही पद्धत तिथं आहे. काहीच घेऊन जायचं नाही. मग ही रूढ बदलली, ही परंपरा बदलली. मग आपोआपच या सगळ्यामध्ये बदल होत राहणार आहे. किंवा पूर्वी स्त्रियांचे जेव्हा मुलींचे जेव्हा लग्न व्हायचे तर त्यामध्ये रुखवत दिलं जायचं. मग त्याच्यामध्ये काय काय ते लोकरीच्या वस्तू दिल्या जायच्या, काय अजून बरंच काही इतर साहित्य देखील दिलं जायचं. पण आता नाही, आता त्याच्यामध्ये बदल झाला आहे. ती परंपरा, ती रूढ आता राहिलेली नाही आहे. त्याच्यामुळं त्या वस्तूंची मागणी देखील आता कमी झाली. आता पूर्वी स्ट्रॉच्या बाहुल्या वगैरे त्या रुखवतीमध्ये ठेवल्या जायच्या बघा, आता तसं दिसत नाही तुम्हाला. किंवा अशी काही वेगवेगळ्या प्रकारचे काहीतरी डिझाईन करून किंवा ते वॉलपेपर्स आणि ते नाही राहिलं तसं आता. आता लोकांच्या आवडीनिवड बदलले आहे, लोकांच्या फॅशन्स बदलले आहेत, लोकांच्या रूढी बदलल्या आहेत. आणि त्याच्यामुळं अर्थव्यवस्थेमध्ये या सगळ्याच वस्तूंच्या मागणीवर त्याचा परिणाम झालेला दिसून येतो. म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये ही जी काही सगळी घटक आहेत, या सर्व घटकांचा परिणाम विविध वस्तू आणि सेवांच्या मागणीवर होताना दिसून येतो.